फ्रेंड्स. प्रिव्हियस लेक्चरला म्हणजे लास्ट लेक्चरला आपण त्या ठिकाणी तुमचं जे काही आयसी इंजिन चॅप्टर आहे तो स्टार्ट केला होता, बरोबर आहे. आयसी इंजिन. तर लास्ट लेक्चरला त्या ठिकाणी तुमचे टॉपिक कुठले कव्हर केले होते? त्या ठिकाणी हीट इंजिन जे आहे ते कन्सेप्ट आपण या ठिकाणी बघितले. त्यानंतर व्हॉट इज मीन बाय आयसी इंजिन, ठीक आहे. आयसी इंजिन काय ते आपण या ठिकाणी बघितलं होतं. त्यानंतर तुमचं ऍप्लिकेशन्स ऑफ आयसी इंजिन, आयसी इंजिनचा ऍक्च्युअल त्या ठिकाणी जे काही यूज आहे तो कुठे होतो. म्हणजे तुमचं एरोप्लेन असेल किंवा लोकोमोटिव्ह असतील किंवा तुमचं ऑटोमोबाईल सेक्टर असेल, मीन्स व्हेकल्स असतील, ऑटोमोबाईल व्हेकल्स, किंवा मग तुमच्या जे काही मोटर बोट्स असतात त्या मोटर बोट्समध्ये सुद्धा तुमचं त्या ठिकाणी आयसी इंजिनचा यूज केला जातो. किंवा मग जे काही बॅकअप प्लॅन म्हणतो तुमचा इलेक्ट्रिसिटीचा बॅकअप प्लॅन असतो, ज्यावेळेला तुमची स्कॅरसिटी ऑफ इलेक्ट्रिक पॉवर, ज्यावेळेला तुमची त्या ठिकाणी कमतरता पडते इलेक्ट्रिक पॉवरची, त्या ठिकाणी तुम्ही तुमचे स्टँड बाय पॉवर युनिट्स, जे काही पोर्टेबल स्टँड बाय पॉवर युनिट्स असतील त्या ठिकाणी सुद्धा तुमचा आयसी इंजिनचा यूज केला जातो. म्हणजे तुमच्या त्या पॉवर युनिट्समध्ये तुमच्या आयसी इंजिनचा यूज केला जातो. त्यानंतर आणखी काय बघितलं होतं आपण या ठिकाणी तुमचं इंजिनची जी काही टर्मिनॉलॉजी असेल, जे काही वर्किंग प्रिन्सिपल समजण्यासाठी तुम्हाला इंजिन टर्मिनॉलॉजी जी आहे ती माहीत असणं गरजेचं असतं, ठीक आहे. तरच तुम्हाला जे काही वर्किंग प्रिन्सिपल असेल ते त्या ठिकाणी समजणं सोपं जातं. आपण लास्ट लेक्चरला त्या ठिकाणी इंजिन टर्मिनॉलॉजी ज्या आहेत त्या ठिकाणी बघितल्या होत्या. एक सिंपल डायग्रामॅटिकली रिप्रेझेंटेशन त्या ठिकाणी आपण बघितलं होतं. काय होतं डायग्राम मध्ये काय दाखवलेलं असतं? तुमचा एक सिलेंडर होता, बरोबर आहे. सिलेंडर मध्ये तुमची जी काही डॉटेड पोझिशन होती ती डॉटेड पोझिशन दाखवली होती, बरोबर आहे. तर डॉटेड पोझिशनने तुमचा पिस्टन त्या ठिकाणी इंडिकेट केलं होतं, बरोबर आहे. त्यानंतर हा तुमचा क्रॅमने तुमचा पिस्टन त्या ठिकाणी अटॅच केलेला असतो. त्यानंतर अपर पोझिशन होते पिस्टनचे, जे काही सिलेंडरचे काही अपर पोझिशन असते किंवा टॉपची पोझिशन असते त्या ठिकाणी तुमचा ऍक्च्युअल त्या ठिकाणी पिस्टनची आपण पोझिशन दाखवली होती, बरोबर आहे. अशी त्या ठिकाणी आपण डायग्राम रिप्रेझेंट केली होती किंवा ड्रॉ केली होती. इकडे काय होता तुमचा इनलेट मॅनिफोल्ड, इकडे काय होता आउटलेट मॅनिफोल्ड, बरोबर आहे. ही झाली तुमची डायग्राम. हा सिलेंडर जो काही एम्प्टी स्पेस असतो तुमच्या पिस्टनच्या अभोवता, आणि हे काय होतं तुमचं सिलेंडर हेड, इथे होतं तुमचं सिलेंडर हेड, बरोबर आहे. याला काय म्हणतो आपण? सिलेंडर. याला पिस्टन. हा काय तुमचा क्रॅम, जसे रेडियस आपण कन्सिडर केली होती स्मॉल आर. त्यानंतर ही काय तुमची बॉटम डेड पोझिशन किंवा टीडीसी आणि बीडीसी, टॉप डेड सेंटर आणि बॉटम डेड सेंटर, बरोबर आहे. त्यानंतर एक जी काही लेंथ होते फ्रॉम बीडीसी टू टीडीसी, याला काय म्हणतात आपण या ठिकाणी? स्ट्रोक, बरोबर आहे. त्यानंतर सिलेंडर व्हॉल्यूम, जे बीडीसी टू तुमचं जे काही पिस्टन ज्यावेळेला तुमचा बीडीसी असतो त्यावेळेला जो काही व्हॉल्यूम कंटेंट असतो त्या ठिकाणी तो काय असतो तुमचा सिलेंडर व्हॉल्यूम. त्यानंतर टॉप डेड सेंटर पोझिशन जे असेल पिस्टनचे, तिथून जे तुमचं सिलेंडर हेडच्या बिलोचा स्पेस, याला काय म्हणतात आपण या ठिकाणी? क्लिअरन्स व्हॉल्यूम, क्लिअरन्स व्हॉल्यूम. त्यानंतर बीडीसी टू टीडीसी हा जो काही इथं एवढा तुमचा जो काही व्हॉल्यूम असणार आहे त्याला म्हटलं होतं आपण स्वेप्ट व्हॉल्यूम. म्हणजे जो काही पिस्टन असेल तो त्या ठिकाणी त्या व्हॉल्यूमला जो काही प्रेझेंट व्हॉल्यूम आहे त्याच्याकडे तो काय करणार? स्वेप्ट करणार. त्याला म्हटलं होतं आपण स्वेप्ट व्हॉल्यूम. आलं लक्षात? स्ट्रोक सिलेंडर व्हॉल्यूम असेल, स्वेप्ट व्हॉल्यूम असेल. त्यानंतर तुमचे जे काही इथे स्ट्रोक होतात, स्ट्रोक होतात म्हणजे काय करतात त्या ठिकाणी तुमची पिस्टनची पोझिशन चेंज होते फ्रॉम अप टू डाऊन आणि डाऊन टू अप. ते चार स्ट्रोक होते त्या ठिकाणी आपण बघितले होते: सक्शन, कॉम्प्रेशन, एक्सपान्शन आणि लास्ट वन एक्झॉस्ट, बरोबर आहे. हे चार स्ट्रोक मध्ये तुमचं जे काही वर्किंग प्रिन्सिपल असेल आयसी इंजिन ते डिपेंड असतात, बरोबर आहे. तर सक्शन मध्ये काय होईल? सक्शन मध्ये पिस्टन जो असतो तुमचा तो डाऊनवर्ड मूव्ह फ्रॉम टॉप डेड सेंटर टू बॉटम डेड सेंटर.
सक्शन होणार म्हणजे काहीतरी सक होणार आहे. सक होणार म्हणजे काय असणार आहे, तिकडे तुमचं जे काही फ्युएल असणार आहे ते तुमच्या सिलेंडर मध्ये एंटर होणार आहे, मीन्स सक्शन. कॉम्प्रेशन मध्ये काय होतं, कॉम्प्रेशन मध्ये तुमचं जे काही फ्युएल असणार आहे किंवा जो काही वर्किंग मीडियम असणार आहे, सपोज तो गॅस असेल किंवा पेट्रोल असेल, तो काय होणार आहे, ठिकाणी पिस्टन पुन्हा काय होणार आहे, बॉटम डेड सेंटर टू टॉप डेड सेंटरला जाणार, बरोबर आहे. म्हणजे काय होणार त्या ठिकाणी तुमचं जे काही फ्युएल असेल किंवा वर्किंग मीडियम असेल त्याचा प्रेशर काय होणार त्या ठिकाणी इन्क्रीज होणार, मीन्स कॉम्प्रेशन होणार. पुन्हा एक्सपान्शन मध्ये काय होणार आहे, पिस्टन पुन्हा टीडीसी टू बीडीसी डाउनवर्ड मूव्ह करणार आहे, बरोबर आहे, फ्रॉम टॉप डेड सेंटर टू बॉटम डेड सेंटरला, बरोबर आहे. तो स्ट्रोक मध्ये तुमचा एक्सपान्शन असेल आणि एक्झॉस्ट मध्ये पुन्हा तुमचा पिस्टन काय असेल त्या ठिकाणी बीडीसी टू टीडीसी मूव्ह होणार, बरोबर आहे. म्हणजे ही कंटिन्युअसली त्या ठिकाणी रेसिप्रोकेटिंग मोशन असणार आहे पिस्टनची. कोणती रेसिप्रोकेटिंग मीन्स अप अँड डाऊन, ही तुमची पिस्टनची मूवमेंट या ठिकाणी होणार आहे. आणि त्याप्रमाणे तुमच्या त्या ठिकाणी स्ट्रोक तयार होऊन इथे तुमचे काही कंबशन चेंबर असेल तुमचा, ठीक आहे. कंबशन चेंबर कशाला म्हणतो आपण, सिलेंडर हेडच्या बिलोचा स्पेस आणि तुमच्या टॉप डेड सेंटरच्या पिस्टनच्या टॉप डेड सेंटरच्या अबोवचा स्पेस, ठीक आहे. हे जो काही एम्प्टी स्पेस असणार आहे किंवा जो काही स्पेस असतो त्या स्पेसला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, कंबशन चेंबर. त्या कंबशन चेंबर मध्ये काय होणार आहे, ऍक्च्युअल फ्युएलचं कंबशन होणार आहे विथ द हेल्प ऑफ एअर विच इज टेकन फ्रॉम द एटमॉस्फिअर, ठीक आहे. जे काही एअर घेणार आहे आपण तिकडून घेणार आहे एटमॉस्फिअर. आता हे जे काही कंबशन चेंबर असणार आहे तुमचे, त्या कंबशन चेंबरचे सुद्धा वेगवेगळे टाइप्स असतात. काही ओपन टाइपचे चेंबर असतात. ओपन टाइप चेंबर म्हणजे काय, त्या ठिकाणी डायरेक्टली तुमचं फ्युएल त्या ठिकाणी सिलेंडर मध्ये एंटर होणार, आलं लक्षात. काही ओपन चेंबर असतील किंवा काही त्या ठिकाणी डिवायडेड चेंबर असतील, ठीक आहे. तर अकॉर्डिंग टू दिस या लेक्चरला आपण तुमचा नेक्स्ट टॉपिक बघणार आहे क्लासिफिकेशन ऑफ आयसी. आता क्लासिफिकेशन ऑफ आयसी इंजिन आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं. क्लासिफिकेशनचे मेनली दोन टाइप्स पडतात तुमचे जनरली. आयसी इंजिन कुठले दोन टाइप बघितले, आपण त्या ठिकाणी तुमचे 2 स्ट्रोक इंजिन आणि 4 स्ट्रोक इंजिन, बरोबर आहे. तर 2 स्ट्रोक इंजिनचे पण परत त्या ठिकाणी तुमच्या मेथड्स असतील किंवा जे काही इग्निशन टाइपची सिस्टीम असतं, इग्निशन टाइप जो असेल तुमचा किंवा इग्निशन मेथड्स असतील त्या मेथड्स वरती तुमचा परत त्या ठिकाणी टाइप्स चेंज होत जातात, बरोबर आहे. आता एसआय आपण जे बघतोय ते स्पार्क इग्निशन इंजिन बघतोय, बरोबर आहे. एसआय इंजिन थोडक्यात, ठीक आहे. त्याला आपण पेट्रोल इंजिन सुद्धा म्हणू शकतो. आणि दुसरा आहे तुमचा 4 स्ट्रोक इंजिन, ते सुद्धा तुमचा एसआय इंजिनच आपण या ठिकाणी स्टडी करतो, ठीक आहे. तर हे झाले तुमचे बेसिकली मेनली दोन टाइप झाले तुमचे, 4 स्ट्रोक 2 स्ट्रोक इंजिन असेल किंवा 4 स्ट्रोक इंजिन असेल. आता स्ट्रोक मी तुम्हाला सांगितलं जे काही स्ट्रोक होतं सक्शन, कॉम्प्रेशन, एक्सपान्शन आणि एक्झॉस्ट, हे 4 स्ट्रोक. आता ह्या 4 स्ट्रोकचा एक्झॉस्ट जे 4 स्ट्रोक आहे ते प्रोसीड होत असताना तुमच्या पिस्टनची जी काही पोझिशन असेल ती कंटिन्युअसली काय होते त्या ठिकाणी चेंज होत जाते, बरोबर आहे. आता ती पोझिशन जी चेंज होणार ती कशावरती डिपेंड करणार, तुमच्या क्रॅन्कच्या रोटेशनवर. जो काही पिस्टन असतो तो कशावरती अटॅच असतो, तुमच्या किंवा कशाने कनेक्ट केलेला असतो, क्रॅंकने. त्या क्रॅंकची रेडियस आपण त्या ठिकाणी स्मॉल आर कन्सिडर केली होती, बरोबर आहे. तर जे काही क्रॅंकचे जसे रोटेशन होतील तसं तसं तुमचा पिस्टनची मूवमेंट त्या ठिकाणी होईल. तर त्या क्रॅंकच्या रोटेशन वरती तुमचा त्या ठिकाणी स्ट्रोक डिपेंड करते, बरोबर आहे. मग त्याच्यावरूनच त्याला काय म्हटलं, 2 स्ट्रोक आणि 4 स्ट्रोक. थोडक्यात 2 स्ट्रोक म्हणजे काय होणार, त्या ठिकाणी तुमच्या क्रॅंकचे रोटेशन 2 होती, म्हणजे 2 कम्प्लिटली त्या ठिकाणी क्रॅंकचे रोटेशन होणार आहे. त्यावेळेला तुमची पॉवर सायकल जी असेल, पॉवर सायकल म्हणजे काय, थोडक्यात त्या ठिकाणी 4 स्ट्रोक त्या ठिकाणी कंप्लीट झालेले असतील. आणि 4 स्ट्रोक मध्ये काय होणार आहे, म्हणजे 1 स्ट्रोक मध्ये तुमचे जे काही क्रॅंकचं रोटेशन असणार आहे त्या क्रॅंकच्या रोटेशन वरती तुमचे स्ट्रोक जे क्लासिफाईड केले आपण 2 स्ट्रोक आणि 4 स्ट्रोक ते तुमच्या क्रॅंकच्या रोटेशन वरती केले. आलं लक्षात. तर हे झाले तुमचे दोन बेसिकली आयसी इंजिनचे टाइप्स. पण त्याच्या अगोदर आणखी जे काय असेल तुमचे अकॉर्डिंग टू आयसी इंजिनचे टाइप्स बघा, ठीक आहे. आपण टाइप बघतो अकॉर्डिंग टू आणखी कशाच्या कसे कुठल्या पद्धतीने टाइप्स पडतात, ठीक आहे. तर अकॉर्डिंग टू जे काही तुमचं लुब्रिकेशन सिस्टीम असते आयसी इंजिन मध्ये, जे काही लुब्रिकेशन सिस्टीम असते त्या लुब्रिकेशन सिस्टीम वरती तुमचे आयसी इंजिनचे टाइप्स पडतात. तर मग काय, अकॉर्डिंग टू लुब्रिकेशन. अकॉर्डिंग टू लुब्रिकेशन पहिला टाइप तुमचा त्या ठिकाणी किंवा कंटिन्युअसली. अकॉर्डिंग टू लुब्रिकेशन, लुब्रिकेशन कुठल्या टाइपचं असतं तुमचं, वेट सम लुब्रिकेशन, ठीक आहे. वेट सम लुब्रिकेशन. आता सम म्हणजे काय, काय असतं, आवरण असतं, जे काही
इंजिन असेल तर इंजिनच्या इनर साईडला जे काही